ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये आलेला आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे जी सोनम मात्र आता इकडे सायलीच्या विरोधात साक्ष दिलेली आहे. त्या सोनमला ज्या वेळेला समजलंय की हा सगळा प्रकार सायलीला अडकवण्यासाठी केलेला आहे आणि त्याच वेळेला त्या सोनमने मात्र आता अशा पद्धतीने काहीतरी खुलासे केलेले आहेत की त्यानंतर मात्र आता स्वतः इकडे अर्जुन सोनमला घेऊन पोलीस स्टेशनला येत तिची आता जबानी नोंदवलेली आहे. हो प्रेक्षकांनो, असं नक्की काय घडलंय आणि या सगळ्यामध्ये अर्जुनने सोनमची कशी काय साक्ष मिळवलेली आहे, या सगळ्याची प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत इकडे आता प्रियाला म्हणजे सायलीला भेटायला सगळेजण आलेले आहेत. ते म्हणजे जेलमध्ये नक्की काय झालंय, अर्जुन आता फोन का नाही उचलत आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी ज्या वेळेला सगळेजण तिकडे आलेले आहेत आणि त्यावेळेला मात्र आता प्रिया सगळ्यांना जाब विचारते आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्यासाठी कधी आला नाहीत किंवा मला कधी भेटायला आला नाहीत आणि सायलीला भेटायला बरोबर आलात. सायलीचं कृत्य आता इतकं मोठं असून सुद्धा यावरती पूर्ण सांगायला लागते सायलीने कधीही काहीही चुकीचं कृत्य केलेलं नाहीये. साधी मुंगी मारायचा प्रश्न जरी आला ना तरी सायली कधीही तिला हे करणार नाही, दुखवणार नाही. असं असताना सायली ज्या मुलींवरती इतकं प्रेम करते त्या मुलींच्या बाबतीत आता चुकीचं ती कसं वागू शकेल, आम्हाला सायलीची पूर्णपणे खात्री आहे. खात्री नाही, ती फक्त तुझीच प्रिया. आणि त्यावरती सायली म्हणते तू कितीही काही कारस्थानं केलीस ना तरी माझं कुटुंब माझ्या पाठीशी खंबीरपणे प्रिया उभं आहे. तू कोणत्याही परिस्थितीत मला आता या सगळ्यामध्ये मात देऊ शकतच नाहीयेस, असं म्हणत मात्र आता इकडे प्रिया विचार करते किती काही झालं तरी या कुटुंबाला तोडायलाच पाहिजे. काहीही झालं तरी यांना तोडल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाहीये. आणि त्यानंतर मात्र आता सगळे सुभेदार एकत्र येत सायलीच्या पाठीशी खंबीर उभे असतात आणि प्रियाला ओपन चॅलेंज देतात. काहीही झालं तरी सायलीला काही दिवसातच आम्ही आता इथून घेऊन जाणार आणि तुझ्या नाकावरती टिचून सायलीची डिलिव्हरी मात्र आता घरीच होणार आहे आणि तू आणि तुझं बाळ यांचं भवितव्य मात्र आता तुझ्याच हातात आहे. असं म्हटल्यावर ती प्रिया आता तत्पप कर. आता मात्र दुसऱ्या दिवशी अर्जुनने परवानगी काढलेली आहे, ती म्हणजे स्वतः आता इकडे सावंत इन्स्पेक्टरना भेटून. आणि आता अर्जुन आता ते म्हणतात हे बघा, मला कळतंय तुम्ही जे काही म्हणताय ना ते सगळं मला समजते. मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सोनमची भेटायची परवानगी तुम्हाला देऊ शकत नाही. अर्जुन आता लिगल डॉक्युमेंट सादर करतो आणि तो सांगायला लागतो की मी या सगळ्यामध्ये सायलीचं लिगली म्हणजे आता वकीलपत्र घेतलेलं आहे. सायलीचं लिगल वकीलपत्र घेतलं म्हटल्यावरती मग आता इकडे कोणीच त्याला अडवू शकत नाहीये, ते म्हणजे सोनमला भेटण्यापासून. आणि आता इकडे सावंत सांगायला लागतात ठीक आहे, तुम्ही आता जे काही बोलताय ना ते आपण लवकरात लवकर करायचं आहे. पण या सगळ्यामध्ये एकच अडचण आहे. आणि त्यावरती मात्र आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो अडचण ही कसली. आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतात ते म्हणजे इन्स्पेक्टर साहेब की हे बघा, अडचण फक्त इतकीच आहे की या सगळ्यामध्ये सोनमशी बोलताना तुम्हाला जपून बोलायला लागेल. जर का कुठेही असं आता आक्षेप घेण्यात आला त्या पोलीस स्टेशनकडून की आता सोनमला धमकवण्यात येतंय किंवा या सगळ्यामध्ये सोनमला मात्र आता हे करण्याचा प्रयत्न मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, असं जर का मात्र आता काही समोर आलं तर मात्र आता आपण म्हणजे काही करू शकत नाही. असं म्हटल्यावरती अर्जुन सांगायला लागतो बिलकुल नाही, मला फक्त एकदा मात्र या सगळ्यामध्ये सोनमला भेटू दे. त्यावरती ते म्हणतात ठीक आहे, लिगली तुम्ही आता तशी परवानगी आणलेली आहे त्यामुळे काहीच प्रश्न नाहीये, तुम्ही सोनमला भेटू शकता. अर्जुन सांगायला लागतो थँक्यू, मला तुमच्याकडून मदतीची अपेक्षा आहे. पण इतक्याच वरती थांबणार नाहीये. तर आता त्या मुलींच्या सुद्धा आता शोधाचं काय झालं यावरती मात्र आता सावंत इन्स्पेक्टर सांगायला लागतात खरं तर त्या मुलींचा शोध सुद्धा चालू आहे. पण आता इतकं मात्र खरं आहे की या सगळ्या त्या मुलींचं मात्र आता मानसीकडे जो काही मोबाईल होता त्याचं लोकेशन ट्रॅक झालेलं आहे. आणि त्याचं लोकेशन ट्रॅक झाल्यामुळे आता लगेचच आपल्याला त्यांचा नंबरसुद्धा तो लोकेशन सापडले. अर्जुन म्हणतो ठीक आहे, तुम्ही ही माझी फाईल सबमिट करा, कारण त्यावेळेला ज्या वेळेला त्या मुली सापडतील ना त्यावेळेला मात्र आता त्यांच्याशी सुद्धा भेटायला मला इकडे तुमची परवानगी लागणारच आहे.
आणि यावरती मग आता अर्जुनला परवानगी मिळालेली आहे, ती म्हणजे सोनम सोबत बोलण्याची. सोनम अर्जुनच्या समोर येते आणि का अर्जुन दादा माझ्यासोबत तुम्ही आता असं वागलात असं म्हणायला लागते. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, एक मिनिट सोनम, तुला असं वाटतंय का की तुझी सायली ताई तुझ्यासोबत काही चुकीचं घडवून देईल? यावरती ती म्हणते, मग तुम्हीच तर मला त्या माणसाच्या इथे पाठवलं, त्यांनी माझ्यासोबत काय काय आणि कसं कसं केलं तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता विचार सुद्धा करू शकत नाहीयेत. अशा पद्धतीने माझ्यावरती टॉर्चरिंग झालेलं आहे. आणि त्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, खरं तर या सगळ्यामध्ये मला काहीच कल्पना नाहीये की हे सगळं कसं घडलं. पण मी तुला वचन देतो बाळा, की काहीही झालं तरी या सगळ्याच्या मागे आता जो कोणी आहे ना, तो मी शोधून काढेन. आणि यावरती मात्र आता ती सांगायला लागते, अर्जुन तिला विचारायला लागतो, की खरं सांग मला, की तू या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे त्यांनी कसं काय तुझ्या मानेवरती असलेली खूण ओळखली? ही खूण कुणाला माहिती होती? ही सायली ताईला माहिती होती का? यावरती ती म्हणते, नाही. त्यावरती अर्जुन सांगायला लागतो, मग तूच मला सांग, ती खूण आता सायली ताईला माहीत नाहीये, तर त्या आता सुरेशने येऊन ती खूण कशी काय सांगितली? यावरती मात्र तू आठव, की तू आश्रमातल्या कोणाला मात्र आता या सगळ्यामध्ये या खुणेच्या बद्दल आता सांगितलं होतंस का? त्यावरती मात्र आता लगेचच सोनम इकडे सांगायला लागते, हो, मी श्वेताताईला सांगितलं होतं. तिने मला विचारलं होतं, की तू कसं काय तुझं गाव किंवा तुला काही मला सगळी माहिती मी फक्त श्वेताताईलाच सांगितली होती आणि केस विंचरताना तिने माझी खूणसुद्धा पाहिली होती. असं म्हटल्यावरती मात्र आता अर्जुनला साधारणपणे हिंट मिळालेली आहे. आणि अर्जुन आता विचार करतोय, श्वेतावरती आपण विश्वास ठेवून आता खूप मोठी चूक केलेली आहे. अर्जुन सावंतांकडे आलेला आहे आणि सावंतांना अर्जुन आता सांगायला लागतोय, मला एकच गोष्ट तुम्ही सांगा, की आता श्वेताचे फोन रेकॉर्ड आपण ट्रॅक करू शकतो का? सावंत म्हणतात, ठीक आहे, तुम्ही आता वकीलपत्र घेतलेत ना, तुम्ही सगळ्यांची चौकशी आता करू शकता. असं म्हटल्यावरती अर्जुन आता इकडे श्वेताचे फोन रेकॉर्ड ट्रॅप करायला लागतो. ज्या वेळेला अर्जुन आता श्वेताचे फोन रेकॉर्ड ट्रॅप करतो आणि त्याच वेळेला जे रिपोर्ट समोर आलेले आहेत आणि त्या रिपोर्टनुसार मात्र आता श्वेता या सगळ्यामध्ये फोनमध्ये कॉन्टॅक्टमध्ये आहे, ते म्हणजे हवालदार बाईच्या. आणि ही गोष्ट मात्र खूपच सस्पिशियस वाटते. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, हे काय आहे? म्हणजे आता इकडे हवालदार बाईचा आणि श्वेताचा संबंध असण्याचं कारणच काय? यावरती मात्र आता इन्स्पेक्टर सावंत सांगायला लागतात, की तीच हवालदार बाई आहे, ती प्रियाच्या पुढे मागे करते. एका झटक्यात मात्र आता इकडे अर्जुनला प्रिया या सगळ्यामध्ये सामील असल्याचं समजलेलं आहे आणि तो सावंतांना सांगतोय, मला फक्त तुमची आता एकच मदत लागेल आणि ती म्हणजे या सगळ्यामध्ये एकटी प्रिया हे सगळं करू शकत नाहीये. त्या आता हवालदार बाईंचे फोन रेकॉर्ड लागतील. आणि त्यावरती सावंत म्हणतात, ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. सावंत झटक्यात त्या हवालदार बाईंचे सुद्धा आता फोन रेकॉर्ड ट्रॅप करतात. टॅप केल्यावरती मात्र आता इकडे तिचे संबंध महिपत सोबत, तिचे संबंध राकेश सोबत, तिचे फोन कॉल्स राकेश सोबत, सचिन सोबत, नागराज सोबत सगळं कच्चा चिट्ठा एका झटक्यात खुललेला आहे. आणि अर्जुनच्या पायाखालची जमीन हादरले. या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे इकडे हे जे काही कारस्थान चाललंय ते एका दोट्याचं काम नाहीये. या टोळीने मात्र आता हा सगळा प्रकार केलाय. या टोळीला जर का आपल्याला ताब्यात आणायचं असेल, मग मात्र आता इकडे अर्जुनने मोठी युक्ती लढवलेली आहे. काहीही झालं तरी आता ही टोळी आपल्याला ताब्यात आणायची असेल, तर आता जबरदस्त प्लॅनिंग केलं पाहिजे. ही गोष्ट अर्जुनला ज्या वेळेला समजले, त्यांनी इन्स्पेक्टर सावंत, सोनम सगळ्यांना एकत्रित आणत आता खूप मोठा ट्रॅप रचलाय. सुरेशचे फोन रेकॉर्ड काढलेत आणि एका सोनमला पोलिसांच्या समोर आणलंय. ज्या वेळेला प्रेक्षकांनो सोनमला पोलिसांच्या समोर आणलंय आणि सोनमला मात्र आता सगळी माहिती सांगितल्यावरती इकडे आता प्रियाला बोलवण्यात आलेलं आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सोनम सांगायला लागते, की सुरेश काकांनी जे काही फोन कॉल्स केले होते ते आता दुसरे तिसरे काही नाही, तर आता या बाईला सुद्धा केले होते. म्हणजे ते आता प्रिया प्रिया असं म्हणत होते. मला आता हीच ती बाई के माहीत नाहीये, पण आता इकडे हवालदार बाईंना कॉल केले जायचे. सगळे रेकॉर्ड चेक केल्यावरती मात्र आता हीच ती प्रिया सायलीताई निर्दोष आहे हे ज्या वेळेला ठामपणे सोनमने आता सांगितले, एका झटक्यात प्रियाच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे. प्रेक्षकांनो, प्रिया आता पुरती हादरले, कारण तिला ही अपेक्षाच नाहीये की अर्जुन आता असं काहीतरी करून आता आपल्यापर्यंत पोहोचेल.
पण आता सोनम सापडले आणि त्याचबरोबर मानसी सुद्धा आता सापडलेली आहे. मानसी सुद्धा या सगळ्यामध्ये सापडल्यावरती मात्र आता प्रियाचंच नाव घेणार आहे आणि एका झटक्यात मालिकेची समीकरणं बदलत प्रियाची मात्र आता चांगलीच खरडपट्टी निघणार. अर्जुन आणि सायली हे सगळ्यांनी बरोबर ट्रॅप रचत प्रियाला तर अडकवलंय. पण आता बारी आहे ती महिपतची, राकेशची, सचिनची, अनेक लोकांची मात्र आता बारी एक-एक करत येणार आहे आणि सगळ्यांची मात्र आता भांडी फुटणार आहेत. त्याच्यातच आपण पाहतो की पुढील भागामध्ये रविराजांची सुद्धा आता एंट्री होणार आहे. रविराज या सगळ्यामध्ये मात्र आपल्या लेकीच्यासाठी काय स्टँड घेणार, कसा स्टँड घेणार येणाऱ्या भागामध्ये, या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहायला मिळणार आहेत.